स्टार्ट करू. आजच्या या कवी संमेलनाचे अध्यक्ष सन्माननीय फुलारी सर, असं वाटलं नव्हतं की आज आपला हा कार्यक्रम इतका छान रंगत जाईल. आणि आम्ही बसून तर खूप कविता म्हणल्या, पण माझी इच्छा झाली की आपण उभं टाकून कविता म्हणली पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही मुद्दाम शेवटच्या कविता उभं टाकून घेत आहोत. फुलारी सर म्हटलं की तिथं कविता फुलणारच, कारण सतत कवींना प्रोत्साहन देत राहणे, कवींच्या कविता ऐकत राहणे, कवीच्या कविता वाचत राहणे हा त्यांचा छंद आहे. आणि त्यातूनच आमच्या नांदेड आणि परभणी जिल्ह्यातले अनेक कवी त्यांच्यामुळं उभं टाकलेले आहेत. आणि सतत त्यांचा प्रेमाचा आधार आम्हाला मिळत आलेला आहे. आज आमचं सौभाग्य असं की ते आज आमच्या सोबत आहेत आणि आम्ही त्यांच्या सोबत आहेत. गोदामाय आमच्या साक्षीला आहे, खळखळ वाहणार आहे, राहटीचं ठिकाण आहे, पंचमुखी परमेश्वर आहेत, इथं सुंदर सुंदर शिल्प आहेत, सळसळ वाजणारं पिंपळाचं झाड आहे, पशु आहेत, पक्षी आहेत. अशा या सुंदर ठिकाणी आपली आयडेंटिटी ज्या कवितेने निर्माण केली ती कविता म्हणण्याची माझी इच्छा होते. आणि म्हणून ही कविता मी एडिट करून आपल्यासमोर सादर करतोय, कारण कविता मोठी आहे. मग मी काल जेवढी म्हटली होती तेवढीच कविता आपल्यासमोर सादर करतो. कविता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानंतर आमच्या बालपणीचे जे प्रसंग आहेत त्या प्रसंगावरून मी ती लिहिलेली आहे, ती आपल्यासमोर सादर करतोय. कवितेचं नाव आहे पारा उन्हाचा वाढता. पारा उन्हाचा वाढता जीव लाही लाही होई, थंडगार सावलीत मन उलासून जाई. डेरेदार आंब्याखाली डेऱ्यातलं पाणी प्यावं, फुलोऱ्याच्या लिंबाखाली गार गार झोपी जावं. मग लागायच्या सुट्ट्या बापा संग आम्हाला बी, आमचे बाप वडील शिक्षक होते. मग लागायच्या सुट्ट्या बापा संग आम्हाला बी, शेती जायचं राहायला बापा संग माईन बी. मोडलेल्या झोपड्याची डागडुजी करायची, सारवून सारवून जागा चोपडी व्हायची. आम्ही चव्हाळ टाकून धाववर झोपायचं, लाख लाख चांदण्यात गोष्टी करीत राहायचं. बाप बाप खाटव बसून दावी मथारीची खाट, चांदण्याच्या खाली एका चांदणीची पीठ. पहाटच उठायचं आंब्या खाली पळायचं, गळलेल्या कैऱ्या मी गोळा करीत राहायचं. कैऱ्याला नवायचं मीठ तिखट जरास, आगरी संग लागावा मग लई गोड घास. जरा न्याहारी करून ढोरा माग पळायचं, आम्ही आळामी ढोरकी काही नाही कळायचं. उई म्हणायचं बैला, गाईला म्हणायचं दी, त्याच्यामुळं ढोरकी बी हसायची पिदी पिदी. ढोर वळता वळता भूक लागावी खाकर, ढोरक्यावर खाई मी त्याची चटणी भाकर. भाकरीला नाही जात, भाकरीला नाही बाट, भाकरीला नाही जात, भाकरीला नाही बाट. भाकरीनं दाखवेली मला समतेची वाट, भाकरीनं दाखवेली मला समतेची वाट. धन्यवाद.